राखीन मालिकेचा आजचा भाग खूपच जास्त जबरदस्त असा आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर मग आजच्या आपल्या भागाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण पाहतो की इकडे सुलक्षणा प्रीतीवर आरोप करत असते. प्रीतीला ती सरळ म्हणत असते की तुला काय गरज होती ते मला सांग, तू ह्या सगळ्या काही गोष्टी मुद्दामून केल्यास, असं देखील आता प्रीतीला बोललं जात असतं. तूच आलोक सूर्यवंशीला बाहेर बोलवलंस, त्याची काय गरज होती आलोकला बाहेर बोलवायची, हे देखील रागारागात आता ती बोलत असते. आणि जेव्हा रागारागात ती ह्या सगळ्या काही गोष्टी बोलते तेव्हा मात्र आता इथे जे श्रेयसचे बाबा असतात ते मध्ये बोलायला सुरुवात करतात, म्हणजेच काका. ते आता म्हणत असतात की वहिनी, आलोकचं लग्न तर ठरवलं आहेस, हे सगळं काही म्हणतेस ते सगळं ठीक आहे ग, पण मला एक गोष्ट सांग की या सगळ्या काही ज्या गोष्टी आहेत त्या कितपत माहिती आहेत. म्हणजे या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या माहिती आहेत का आलोकला की तू त्याचं लग्न ठरवलं आहेस ते. त्यावर आता तुम्ही इतका विचार करू नका. आलोकचं लग्न ठरवलं आहे ना, या गोष्टी मी आलोकला स्वतःसुद्धा सांगितलेल्या नाही आहेत. वेळ आली की मी ठरवेन कधी आणि कोणाला कसं सांगायचं ते. मग तू आपल्या भावालासुद्धा या गोष्टी सांगितल्या नाही आहेत का. नाही, या गोष्टी मी त्यांनासुद्धा सांगितल्या नाही आहेत असंही आता म्हटलं जात असतं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात तेव्हा मात्र म्हणजे हे सगळं काही तू त्यालाही सांगितलं नाही आहेस, मग कसं काय करणार आहेस. मला या सगळ्याची गरज वाटत नाही की मी ह्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या कोणाला सांगायला हव्यात करून, असंही आता बोललं जात असतं. तेव्हाच ना इकडे आता मग या सगळ्या काही गोष्टी आलोकलाही माहिती नाही आहेत, मग तू कसं काय करणार आहे त्याची काळजी तुम्ही लोक कोणीही करू नका, असं देखील सुलक्षणा सरळ आणि स्पष्ट सांगते. सुलक्षणा जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सांगते ना तेव्हा मात्र आता इकडे प्रीतीला तर ती आता शेवटची वॉर्निंगसुद्धा देत असते की आतापर्यंत तुझं खूप काही ऐकून घेतलं, पण यानंतर नाही हां, लक्षात ठेव. मागच्या वेळेलासुद्धा मी या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या सांगितल्या होत्या, पण तेव्हासुद्धा जेव्हा आलोक आउट हाऊसमध्ये होता तेव्हासुद्धा त्याला मेसेज वगैरे पाठवून खूप मोठी चूक केली. पण आता एक गोष्ट लक्षात ठेवा, ही चूक पुन्हा करायची नाही आहे, असंही आता म्हटलं जातं. मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सांगितल्यानंतर ती हेही सांगते की यावेळेला आलोकचा मोबाईल जो आहे ना तो ट्रॅक केलेला आहे, ज्यामुळे तुम्ही कोणीही आता जर त्यावर मेसेज करत असाल ना तर या सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित आणि परफेक्ट समजतील, हेही आता म्हटलेलं असतं. या छोट्या छोट्या ज्या काही गोष्टी आहेत त्या बरोबर इकडे आता सुलक्षणाने प्रीतीला टोमणे देऊन सांगितलेल्या असतात. आणि प्रीतीला जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात ना, आता प्रीतीसोबतच बाकी इतरही लोक तिकडनं निघून जातात. तेच दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की इथे आता जे मामा आहेत ते बसलेले असतात. ते चारूला हाक मारून बोलवून घेतात. चारूला सांगत असतात की अगं चारू, पटकन ये, मला जायचं आहे पुढे कामासाठी सुद्धा. तेवढ्यातच ते आता जेव्हा खायला बसणार तेवढ्यातच त्यांना ना आता एक फोन आलेला असतो, जो की असतो सुलक्षणाचा. सुलक्षणा आता फोनवरून सांगत असते की जरा वैद्यबुवा तुमच्यासोबत बोलायचं होतं. मग आता काय झालं आहे बोला ना. मग आता वैद्यबुवांना सांगितलं जातं की खरं तर आपल्याला ना लग्न जे आहे ते पटापट करायचं आहे. आणि मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा मात्र आता इकडे मामा बोलत असतात, पण एवढी काय घाई आहे, पण सुलक्षणाला हे लग्न पटापट करायचं असतं, कारण तिला असं वाटतं की या लग्नात ना पुन्हा कोणतेही विघ्न येऊ नये. आणि म्हणूनच मग तिने हे लग्न फास्ट आणि पटापट करण्याचं ठरवलेलं होतं. आणि जेव्हा ती या गोष्टी पटापट करायचं ठरवते ना तेव्हा मात्र आता दुसरीकडे हेही पाहायला मिळत असतं की एवढंही होतं. आणि त्यानंतर आता ती हेही सांगत असते की बघा, साखरपुडा आपण उद्याच करून घेऊया. साखरपुडा लगेच उद्या, एवढ्या घाईत? हो हो, आपल्याला काय आहे ना घाई करावी लागणार आहे, कारण ज्याचं लग्न आहे, साखरपुडा आहे ज्याचं आलोक, त्यालासुद्धा वेळ नाही आहे. आणि म्हणूनच मी हा निर्णय घेतला आहे, असंही आता म्हटलं जात असतं. आणि तेव्हाच ना मामा सांगत असतात की तुम्ही जे काही म्हणताय ते योग्य आहे, पण तरीसुद्धा
मी तुम्हाला काय सांगतो ऐकून घ्या ना. मला असं म्हणायचं आहे की बघा, आपण या सगळ्या काही गोष्टी करू. माझी एक इच्छा आहे की हे जे काही साखरपुडा आहे तो उद्या आमच्याच घरी व्हायला हवा. ते काय आहे ना, मुलीकडच्यांच्याच घरी हा साखरपुडा होत असतो आणि म्हणूनच मी तुम्हाला विनंती करतोय, एवढं लक्षात ठेवा, असंही आता म्हटलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा सुलक्षणाला धक्का बसतो. सुलक्षणाला आता काही झालं तरीसुद्धा या सगळ्या काही गोष्टी ऐकून घ्याव्याच लागणार असतात. कारण मामाने सांगितलेलं असतं की लग्न तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने आपण करूया, त्यामध्ये आम्ही अडकाठी आणणार नाही. पण तरीसुद्धा तुम्हाला साखरपुड्यासाठी का होईना आमच्याकडे यायला तयार व्हायला हवं. आमचं मन मोठं आहे आणि आम्ही बऱ्याच गोष्टी करू आणि तुम्ही काळजी करू नका. आम्हालाही असं वाटतं ना की जावयाचा थाट आम्हीही करावा, म्हणूनच आम्ही सांगतोय साखरपुडा हा आमच्याच घरी होईल. हे सुद्धा आता मामाने स्पष्ट हे सांगितलेलं असतं. सुलक्षणाला जेव्हा मामा हे सगळं काही स्पष्ट सांगतात तेव्हा सुलक्षणाला कळत नसतं की आता या सिच्युएशनमध्ये काय करावं. कारण सुलक्षणा खूप जास्त बिथरलेली असते. आलोक कारण घराबाहेर कुठेच पडत नसतो आणि मामांनी चक्क आता आलोकला घरीच बोलवलेलं आहे. त्यामुळे आता हे मॅनेज कसं करायचं ही मोठी कसरत जी होती ती सुलक्षणासाठी होती. पण मामाने आता सांगितलेलं असतं की लग्न तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने आपण धूमधडाक्यात व्यवस्थित करू, पण सॉरी, या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या नाही होऊ शकत, हेही आता म्हटलेलं असतं. आता जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा कुठे जाऊन आता मामांना बरं वाटतं. कारण मामांनाही असं वाटत असतं की आपण कोणत्याही गोष्टी ज्या आहेत ना त्या ह्या करायला नकोत, परफेक्ट सगळं काही व्यवस्थित व्हायला हवं असं मामांना वाटतं. आणि म्हणूनच मामांनी ज्या गोष्टी त्यांना पटतात त्या गोष्टी सुलक्षणाला सांगून टाकलेल्या असतात की साखरपुडा आपल्याकडे करायचा, जेवढं मला जमतं ना तेवढं मी करणार, तुमच्या इतकं तर मला जमणार नाही, पण मी हार काही मानणार नाही, हे देखील त्यांनी आता सांगितलेलं असतं. जेव्हा आता ह्या सगळ्या काही गोष्टी ते सांगतात ना, तेव्हा इथे सुलक्षणाने फोन ठेवलेला असतो. सुलक्षणा जसा फोन ठेवते तसं आता तिला अंबिका विचारते की काय झालं आहे बहिणी, सगळं काही ठीक आहे ना? मामांनी होकार तर दिला आहे ना? मामांनी होकार तर दिला आहे, पण एक प्रॉब्लेम आहे. आता काय बहिणी? मग तेव्हाच ना अंबिकाला सुलक्षणा सांगत असते की कधीही बाहेर न पडणारा आपला आलोक, त्याला आपल्याला आता बाहेर काढावं लागणार आहे. का? काय झालं आहे बहिणी? मग तेव्हाच ना त्यांचा असा हट्ट आहे की लग्न हे आपल्याकडे होणार, आपण सांगू त्या पद्धतीने, पण साखरपुडा त्यांच्या पद्धतीने त्यांना करायचा आहे आणि ते सुद्धा त्यांच्याच घरी. मग आता आलोकला कसं बाहेर काढायचं ही आपल्यासाठी एक खूप मोठी तारेवरची कसरत आहे. कारण आलोक याआधी कधीच एवढा बाहेर पडलेला नव्हता. मग आता त्याला कसं काय बाहेर काढायचं, तेच आता अंबिका जी आहे ती आलोकशी बोलायला रात्रीच्या वेळेला गेलेली असते. अंबिका आता आलोकशी जेव्हा बोलायला जाते तेव्हा आलोकला म्हणत असते की आलोक जरा माझं ऐकतोस का, माझं जरा तुझ्याकडे काम आहे. आता आलोकने कळतं की आपली काकू जी आहे ती खूप जास्त घाबरलेली आहे आणि म्हणूनच मग तो आता काकूला म्हणत असतो की काकू काय झालंय तुला, तू एवढी घाबरलेली का दिसत आहेस, काही घडलंय का, असंही आता विचारलं जात असतं. तेव्हाच ना, मी तर तुला चांगलंच माहिती आहे, मी दोन व्यक्तींवर कधीही रागवत नाही, कधीही रुसत नाही, एक तू आहेस आणि एक आरव, मला माझ्या एकदमच जवळचे आहात. मग तू असा कसा विचार करू शकतेस की मला तुझ्याबद्दल राग येऊ शकतो, असं नको विचार करूस. माझ्या जवळचे व्यक्ती आहात तुम्ही. काय झालं आहे बोल ना, काही टेन्शन आहे का, काही घडलं आहे का? तेच आता तू माझ्याकडे काही माग, मी तुझ्यासाठी काही करेन, असं देखील आता त्यांनी म्हटलेलं असतं. आणि मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता घाबरत घाबरत का होईना अंबिका त्याला आता खरं खरं सांगायला तयार होते. आणि जसं अंबिका आता त्याच्याशी बोलत असते तेव्हा अंबिका त्याला म्हणत असते की एक काम होतं. काय झालं आहे काकू, बोल ना, काही अडतंय का? जर काही असेल तर तू बोल माझ्यासोबत, बिनधास्त बोल, असं देखील आता त्याने सांगितलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सांगितलेल्या असतात तेव्हा मात्र आता हो, म्हणजेच खरं तर ना उद्या प्राजक्ताच्या घरी पूजा आहे आणि त्यांनी आपल्याला सगळ्यांनाच ना बोलवून घेतलेलं आहे. म्हणजेच सहकुटुंब सहपरिवार या असं म्हटले आहेत. त्यामुळे आता उद्या ना तिकडे जायचं आहे. आणि मग सांगतो की ठीक आहे ना, मग तुम्हाला तिथे जायचं असेल
तर मग तुम्ही जा, माझ्या ज्या काही गोळ्या आहेत ना त्या काढून ठेव, मी करेन औषधांचं मॅनेज, काळजी करू नकोस असं देखील आता त्याने सांगितलेलं असतं. आणि जेव्हा तो या सगळ्या काही गोष्टी सांगतो ना तेव्हा मात्र नाही, अरे एक प्रॉब्लेम आहे. आता काय, अरे आपल्या सगळ्यांनाच तिथे जायचं आहे, म्हणजेच सगळ्यांनाच इन्व्हाइट केलं आहे, मग आपल्याला सगळ्यांना जावं लागेल ना, असं एकट्याला तुला घरी ठेवता येणार नाही, तू सुद्धा आमच्यासोबत तिथे यायला हवं. हेही आता अंबिकाने त्याला बोलून दाखवलेलं असतं. अंबिका जेव्हा त्याला ह्या सगळ्या काही गोष्टी बोलते तेव्हा तो म्हणतो की आज तू हे सगळं काय बोलतेस, म्हणजे मला समजलं नाही. मग तेव्हाच ना दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की या सगळ्या काही गोष्टींचा विचार इकडे प्राजक्तासुद्धा करत असते. प्राजक्ताच्या मनात ना अनेक प्रश्न येत असतात. तेव्हाच ना ती समोर बघते, कारण कौस्तुभने ना स्पीकर वगैरे तयार केलेला असतो. कौस्तुभला असं वाटत असतं की उद्या आता साखरपुडा आहे तर गाणी वगैरे लावायची, त्यासाठी त्यांनी स्पीकरची तयारी केलेली असते. आणि हे सगळं प्राजक्ता बघते तर प्राजक्ताच्या लक्षात येतं की आता आपल्यावरच आपल्याला आहे की कंट्रोल करायचं. त्यामुळे आता ती कौस्तुभकडे जाते आणि कौस्तुभला म्हणते की दादा हा स्पीकर कशासाठी नको लावूस, पण आता अगं उद्या तुझा साखरपुडा आहे त्यामुळे आम्ही तर पापा मस्त नाचणार आहोत, मी तर ठरवलंय. काय गं भाग्यश्री, मग आता भाग्यसुद्धा तिथे येते आणि ती म्हणत असते की हो प्राजू, उद्या तुझा साखरपुडा आहे तर उद्या डान्स तर झालाच पाहिजे, नाच गाणं व्हायलाच पाहिजे, असं देखील आता तिने म्हटलेलं असतं. आणि जेव्हा ती या सगळ्या काही गोष्टी बोलते तेव्हा मात्र आता पुरतं घाबरायला प्राजक्ताला झालेलं असतं. प्राजक्ता म्हणत असते की प्लीज सॉरी, पण तुम्ही हे सगळं काही करू नका. मग आता काय झालं आहे प्राजक्ता, तू का घाबरत आहेस या सगळ्यासाठी? खरं तर ना ह्यांना असं केलेलं चालत नाही. म्हणजे काय केलेलं चालत नाही ते तरी आम्हाला सांग. म्हणजेच ना ह्यांना आवडत नाही हे सगळं काही. अच्छा, मग आता प्राजक्ताला भाग्यश्री आणि त्याचसोबत कौस्तुभ चिडवत असतात. तेच आता इथे अंबिका घाबरून कसं तरी आता तयार करत असते. जेव्हा आता अंबिका या सगळ्यासाठी तयार करत असते ना, व आता इकडे तो म्हणत असतो की तुला कसं काय वाटू शकतं की मी सुद्धा येईन, ते तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे, सॉरी, पण मी काही येणार नाही या सगळ्यामध्ये, हे त्याने फायनल हे सांगून टाकलेलं असतं. आणि जेव्हा त्याने फायनल या गोष्टी सांगितलेल्या असतात ना तेव्हा मात्र आता अंबिका जी आहे ती आता बघत असते. अंबिका त्याला समजवायचा, त्याला शांत करायचा प्रयत्न करत असते, पण अंबिकाला तो म्हणत असतो की तू ज्या काही गोष्टी बोलतेस त्यासाठी मी तयार होणार नाही. मग तेव्हाच अंबिका त्याला सांगत असते की बघ ना, तुला म्हणून सांगते की काय आहे ना, खरंच ना ते खूप चांगले आहेत रे, म्हणजे आपण त्यांच्याकडे जाणार आहोत ना ते. मी तुला एक गोष्ट सांगू का, काय आहे ना की ह्या सगळ्या काही गोष्टी मलासुद्धा आधी पटत नव्हत्या, पण प्राजक्ताच्या घरातली लोक खरंच खूप चांगले आहेत. तिचे जे मामा आहेत ना ते तर आयुर्वेदिक डॉक्टर आहेत, आणि तुला माहिती आहे का, ते तर आयुर्वेदिक डॉक्टर तर आहेत, सोबतच ना ते मोफत उपचारसुद्धा देतात. हे सगळं ऐकून ना इकडे आता खूपच जास्त आवडत असतं. इकडे असणाऱ्या या आलोकला या सगळ्या काही गोष्टी ना खूपच जास्त इंटरेस्टिंग वाटत असतात. आलोक म्हणतो की वा, खरंच ना आजच्या जमान्यात कोण करतं एवढं, पण आता खरंच ते करतायत ना, त्यांचं काम खूपच चांगलं आहे. मग म्हणून तर तुला सांगते, ही माणसं ना अशी दुर्मिळ असतात रे, आणि ही माणसं खरंच खूप चांगली आहेत. म्हणजेच ना प्रत्येकाच्या अडीअडचणीला ते धावून येतात, मोफत उपचार करतात. म्हणजेच बघ ना, मग आता एवढ्या चांगल्या माणसांकडे त्यांनी आपल्याला बोलवले म्हटल्यावर आपण जायचं नाही का? ते कसं वाटतं? जायला लागेल ना रे, असंही आता ती बोलून त्याला शांत करत असते, त्याला बोलत असते. तेव्हाच ना आरवने बोललेल्या गोष्टी आठवतात. आरवने आलोकला सांगितलेलं होतं की रागावर कंट्रोल करायचा, त्याचबरोबर तुला जर नवी नाती जी आहे ती माणुसकीच्या नात्याने जोडता आली तर ती जोडायची, हेही आता त्याने सांगितलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी त्याने सांगितलेल्या असतात ना, त्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या आता फायनली पटत असतात. आणि त्या गोष्टी पटत असल्यामुळेच ना आता अंबिका त्याला म्हणत असते की तू येशील ना. तेव्हा आता आलोक जो आहे तो म्हणत असतो की हो मी यायला तयार आहे, कारण त्याला आता खरं तर मामांचं कौतुक वाटत असतं आणि म्हणूनच तो यायला तयार झालेला असतो. अंबिका त्याला सांगत असते की तुझ्यासाठी मी कुर्ता बाहेर काढून ठेवते, तो कुर्ता तू उद्या घाल. मग तेव्हाच तो म्हणतो की ती सुद्धा येणार आहे का, म्हणजे त्याला सुलक्षणाबद्दल थेट विचारायचं होतं. सुलक्षणाबद्दल जसं तो आता विचारतो ना तसं आता इकडे ती शांतच बसते.
तेच आता दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळत असतं की या सगळ्या काही गोष्टी तर अशा पद्धतीने घडत असतात. तेच आता इकडे खरं तर ह्यांना आवडत नाही म्हणून प्लीज तुम्ही स्पीकरसुद्धा लावू नका असंही आता ती म्हणत असते. त्याचबरोबर आता तिचं म्हणणं असं असतं की साखरपुडा आपण घरातल्या घरातच करूया, जास्त पाहुण्यांना बोलवूया नको, कारण आरवला जास्त लोकांची गर्दीसुद्धा आवडत नाही हे सुद्धा तिला माहिती होतं. मग तो माणूस पुन्हा खवळणार आणि म्हणूनच मग आता ती म्हणत असते की आपण आपल्या माणसांमध्येच करूया ना, कारण ह्यांना ना जास्त गर्दी वगैरे सुद्धा आवडत नाही. अगं तुझं काय मग आजपासून ह्यांना चाललंय असं आता भाग्या बोलत असते. तेच आता भाग्याला मुद्दामून चिडवायचं असतं प्राजूला आणि म्हणूनच ती चिडवत असते. त्याबरोबर आता ती म्हणते की आमच्या ह्यांना म्हणजे आलोक सूर्यवंशी यांना हे सगळं आवडत नाही, बरोबर? आता तरी पटलंय ना? हो हो हो, मला आवडलं आहे या सगळ्या काही गोष्टी. मग ठीक आहे, मग आता प्लीज तुम्ही ऐकाल ना माझं? हो हो ऐकतो. मग आता इथे मात्र सूर्यवंशींच्या घरामध्ये कुंकवाचा करंडा हा सुद्धा चालत नाही, म्हणजे लाल रंगापासून त्यांना खरं तर ॲलर्जी आहे हे सुद्धा आता तिला कळलेलं असतं आणि ते कुंकवाचा करंडा भरून ठेवलेला असतो आणि त्यामुळेच ना ती पटकने आतमध्ये जाते. ती जशी आतमध्ये निघून जाते ना तसं मात्र इथे आता ह्या लोकांना वाटतं की ती लाजत आहे, पण ती काही लाजत नसते. पण आता ती विचार करते की लग्न आणि विदाऊट कुंकू कसं होऊ शकतं? बापरे, हाही विचार तिच्या मनामध्ये येऊ लागलेला असतो, कारण प्रत्येक शुभ कार्याला कुंकू हे लागतंच. तेच आता दुसऱ्या दिवशी सकाळी आता प्राजक्ता जी आहे ती आता उभी असते आणि प्राजक्ता देवासमोर उभी राहून देवाचे आता आशीर्वाद घेत असते. देवाला ती आता सांगत असते की माझ्यासमोर बऱ्याच अडचणी आहेत, पण आज माझ्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी लागणार आहे. देवा, तू माझ्या पाठीशी नेहमीच असशील. मला फक्त या घराचं सुख, माझ्या मामाला समाधान, त्याचसोबत माझी बहीण खुश आहे ना, हेच हवं आहे आणि ह्या सगळ्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे असं देखील आता ती देवाकडे हात जोडून बोलत असते. आणि देवाला ती सांगत असते की आज माझा साखरपुडा आहे, पण कधीही मामाला कोणतेही टेन्शन राहणार नाही यासाठी मी या सगळ्याला तयार होते. मामाला कर्ज नको आहे, मामा कर्ज फ्री राहायला हवा आणि यासाठी मामाला आणि माझ्या बहिणीसाठी मी काही करू शकते. तेवढ्यातच तिथे आता भाग्या आलेली असते आणि भाग्या प्राजूला म्हणत असते की हे काय प्राजू, तू अजूनही तयार नाही झाली? अगं मुलाकडची मंडळी कधीही येतील, चल पटकन तुला आता तयार करते मी. आणि असं बोलून आता भाग्या प्राजक्ताला छान तयार करत असते. प्राजक्ताला आता तिने सुंदर अशी हेअरस्टाईल करून दिलेली असते. पिंक कलरची साडीसुद्धा प्राजक्ताने पेअर केलेली असते. प्राजक्ता आता शेवट नथ घालते आणि तिने आता नथ वगैरे घालून झाल्यानंतर तिचा पूर्ण सुंदर असा लुक तयार होतो. आणि आता जेव्हा पूर्ण प्राजक्ता रेडी होते ना, तेव्हा मात्र आता भाग्या तिला म्हणत असते की कसली भारी दिसतेस ग तू, आणि तुझं इतकं सौंदर्य खुलून आलंय ना की काय सांगू, आणि तू खरंच ना इतकी छान दिसतेस. आणि तुला म्हणते ना, आज आलोक जिजूंची सुद्धा विकेट पडणार आहे. आज आलोक जिजूसुद्धा खूपच जास्त खुश असतील. तेव्हाच ना भाग्याला प्राजक्ता विचारत असते की भाग्या, तू तर खुश आहेस ना? तर भाग्या सांगत असते की हो मी खुश आहे. आधी मला थोडा डाऊट होत होता, पण मी जेव्हा आलोक सूर्यवंशी यांच्या घरी गेली तेव्हा मला सगळ्या काही गोष्टी कळल्या की ते खूपच चांगले आहेत आणि या सगळ्या काही गोष्टी, त्यामुळे मला आता कोणतंही टेन्शन नाही आहे. तुझ्या बाबतीत जे काही होईल ते सगळंच काही चांगलंच होईल असंही आता मला माहिती आहे. हे सुद्धा आता ती बोलत असते. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी ती बोलून दाखवते तेव्हा मात्र आता ते प्राजक्ताचा हा लूक बघून ना खूपच आनंद मात्र झालेला असतो. आणि प्राजक्ताचा हे लूक बघून जेव्हा आनंद होतो ना तेव्हा मात्र आता प्राजक्ताला म्हटलेलं असतं की तू आता खूपच सुंदर दिसतेस आणि तू काळजी करू नकोस, तुला आता कोणीही काही बोलणार नाही आणि तुझं हे लग्न आहे आणि त्यामुळेच ना एकदम आनंदात राहा, हे सुद्धा आता म्हटलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात तेव्हा मात्र प्राजू भाग्याच्या आनंदासाठी का होईना चेहऱ्यावर थोडीशी स्माईल आणते, कारण भाग्याने तिला आता थोडंसं का होईना हसायला सांगितलेलं असतं आणि त्यामुळेच ना ती खूप जास्त अशी खुश असते. मग आता तिला हाच विचार येत असतो की पाहुणे कधीही येतील, तोपर्यंत मामाने सांगितलेलं असतं की नवऱ्याकडची मंडळी आलेली आहेत. त्यामुळे आता भाग्या खूप जास्त खुश होते आणि ती म्हणते की बघितलंस का, बाहेर आता जिजूसुद्धा आलेत.
आता बघ ना, तुला बघून त्यांची नजर कशी हटत नाही ते. मग आता भाग्या बाहेर जाते आणि तेव्हाच ना जाताना सोबतच ना प्राजक्तालासुद्धा घेऊन जाते. प्राजक्ताही आता बाहेर गेलेली असते आणि मामा तर आता प्राजक्ताकडे बघतच बसतात, कारण आता लवकरच त्यांची एक लेक त्यांना आता सोडून दुसऱ्यांच्या घरी जाणार होती आणि त्यामुळेच ना मामालासुद्धा एकदमच ना ऊर भरून आलेला होता. मामालासुद्धा काही गोष्टी कळत नव्हत्या, पण आता मामाला हे समजून घेणं गरजेचं होतं. तेच आता दुसरीकडे मात्र जेव्हा सगळीजणं सूर्यवंशींच्या घरातले आलेले असतात तेव्हा आलोकही बसलेला असतो आणि आलोक जेव्हा समोर असलेल्या प्राजक्ताला छान गुलाबी साडीमध्ये पाहतो तेव्हा तिचं सौंदर्य बघून तो जागेवरनं उठतो आणि जागेवरनं उठतच तो आता प्राजक्ताच्या समोर येऊन उभा राहतो आणि प्राजक्ताचं कौतुक करत प्राजक्ताला सुंदर असं म्हणतो. त्याबरोबर प्राजक्ता ही चकित झालेली असते की हा एवढा रागवणारा माणूस चक्क आज आपल्या सौंदर्याचं कौतुक करतोय, त्यामुळे तीसुद्धा भारावून गेलेली असते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटलाय हे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.